आपण जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील हे मराठा समाजाला आरक्षण आपण दिलं. आम्ही होतो, चंद्रकांत दादा कमिटीत होते, आम्ही सगळ्या कमिटीमध्ये होतो आणि त्यावेळेस देखील ते दिलेलं आरक्षण हायकोर्टमध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये देखील जोपर्यंत सरकार होतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, आम्ही सगळे होतो, तोपर्यंत ते आरक्षण रद्द झालं नाही. ही वस्तुस्थिती मी सांगतोय तुम्हाला. ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री, सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक, विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना विष देऊन मारणार आहेत. आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं, मी प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? खरं म्हणजे आज आपलं हे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे. सगळ्या जातीपाती इथे एकत्र राहतात, एकत्र नांदतात, एकत्र काम करतात आणि जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही. अशा प्रकारे आणि मराठा समाजाला आपण सारथी कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली? देवेंद्रजींच्या. अण्णासाहेब पाटील आपण सुरू केलं, त्या 10 लाखाचं 15 लाख केलं. सारथीची शिष्यवृत्ती, सारथीचे कोर्सेस वाढवले, आपण सारथीला मजबूत केलं. ज्यांना हॉस्टेलमध्ये ज्यांना हॉस्टेल आहेत त्यांना हॉस्टेलची व्यवस्था, ज्यांना हॉस्टेल नाही त्यांना निर्वाह भत्ता वाढवून दिला सभापती महोदय. ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला तो वाढवला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पद असताना आम्ही दिलं. मग असं असताना आता हे दिलेलं आरक्षण कसं टिकेल, कसं टिकलं पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एकमताने केलेलं आहे. मग त्याच्यावर शंका निर्माण करण्याचं कारण काय? म्हणजे समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणे हा हेतू आहे का कोणाचा? ज्या पद्धतीने कुणी माणूस असेल तो खालच्या पातळीवर बोलू लागला, जर एकेरी भाषेत बोलू लागला, खोटे नाटे आरोप करू लागला, तर त्याला बिलकुल पाठीशी कोणी घालता कामा नये. आणि म्हणून ज्या देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण पूर्वी दिलं होतं ते मराठा समाजाच्या हितासाठी दिलं होतं, मराठा समाजाच्या ते विरोधात नाहीत. आणि म्हणून मराठा समाजाच्या विरोधात ते कसे आहेत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कुणी करू नये. या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि सरकार म्हणून आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे.